माझे प्रतिस्पर्धी शाहीर गोमने बुवा यांनी आपल्या रितसर आपल्या दुसऱ्या बारीचा कार्यक्रम केला आहे. बरंच काय या ठिकाणी बोलून गेलेले आहेत. जेव्हा आज मी या बुवांना पहिल्यांदा बोललो तेव्हा कुठेतरी झोंबलं. पण बुवा ज्यावेळी विराट नगरीमध्ये येळवण मध्ये जेव्हा तुमचा आणि माझा कार्यक्रम झाला होता तेव्हाच आज जर कमीपणा घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा जर कुठेतरी कमीपणा घेतला नसता तर आज ही वेळ आली नसती. जेव्हा कुठेतरी विषय झोंबतात ना तेव्हा तुम्हाला चोंबडेगिरी करायची सवय लागते. जेवढा आपल्याला पचवायची ताकद आहे तेवढंच गोमने बुवा खावं. नाहीतर जर जास्त खाल्लात तर ती हगवण लागते. एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर ती हगवण लागती. दुकान बुवा जरा काय यांना बुवांना की चला जाऊया हातीवल्या खावी बसवा इकडं. अरे तुम्हाला जर ती पचवायची ताकद नसेल अरे मग येड्या बुवा माझ्या बरोबर बारा घेऊ नका मग. पण ओपन चॅलेंज आहे. सुकान बुवा आजही उद्याही आणि कधीही थांबणार नाही. कधी सुपारी आली कधी पण वन मॅन शो लढायची ताकद आहे. नाक्यावर लढा नाहीतर फाट्यावर लढा. फाट्यावर मारून जाईल तुम्हाला. एवढं लक्षात ठेवायचंय. पहिली सुरुवात करतो दुसऱ्या बारीला. बोललो होतो गोमने बुवा 3 बाऱ्यामध्ये आपला तुमचा आणि माझा कार्यक्रम झाला. या 3 बाऱ्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रश्न दिला. वेगवेगळे प्रश्न देऊन तुम्ही मला झुलवायचा प्रयत्न केला. पण आज तावडीत सापडलात. तुम्ही कधी कुठचाही केव्हाही तुमचा जो येळवणला जो विषय जो लिहिलाय ना आत्ता फोडायची ताकद आहे. आत्ता सुद्धा. परंतु तुम्ही आज या ठिकाणी जो विषय तुम्ही विचारला तो मोठ्या मनाने मान्य केला. त्याबद्दल मी माझ्या नाच मंडळाच्या वतीनं माझ्या सहगायकांच्या वतीनं माझ्या मार्गदर्शकांच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं मी तुमचे जाहीर आभार मानतोय. तुम्ही मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी खरोखर मी आज भरपूर शाहीर बघितले आहेत. कायम खोटे बोलतात पण गोमने बुवांसारखे शुद्ध शाहीर एक ज्ञानी शाहीर या ठिकाणी मला मिळाले होते. पण मोठ्या मनानं त्या प्रश्नाचं उत्तर गोमने बुवांनी मान्य केलंय. त्याबद्दल आज माझे सहगायक आणि माझे मार्गदर्शक संतोषजी कोल्हापटे आणि विश्वनाथजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा गोमने बुवांचा प्रश्न आजचा फोडण्यात मी माहीर झालेलो आहे. गोमने बुवा खरोखर आज तुम्हाला मानलं. असो नंतर गोमने बुवा काय बोलले? सुपरस्टार बुवा. गोमने बुवा एवढा संत जेव्हा उभा एक माणूस करतोय एकाच्या हिमतीवर जेव्हा करतोय तेव्हा त्याच्यात काय ताकद असेल, त्याच्या शब्दात काय असेल. त्याच्या एवढा संच केली 10 वर्ष बिना भानगडीचा टिकवणं गोमने बुवा सोपी गोष्ट नाही.
गोमने बुवा, एवढा बिना भानगडीचा हा संच टिकवणं सोपी गोष्ट नाही, पण हा कलाकार कुठेतरी या भागामध्ये घडतोय, हा सुकांत बुवा कुठेतरी घडतोय, हा यांच्या कुठेतरी पोटात पोटदुखी होते. शिकारीला जाताना गोमने बुवा, शिकारीला जाताना कुत्री कधी धरून न्यायची नसतात, शिकारीला जाताना कुत्री कधी धरून न्यायची नसतात, तर ती यू केल्यावर पाटणं आली पाहिजे, यू केल्यावर ती पाटणं आली पाहिजे. आज जी तुम्ही इथे बसवलात ना कोरस मंडळी, ती सगळी आज यू करून नाही, तर तुम्ही भीक मागून आज बसवलाय. आज चॅलेंज देतो, आज तुम्ही भीक मागून बसवलाय. हक्काच्या पूर्ण हा स्टेज करून टाकेल. आत्माजी बा किती येळवर मध्ये बसलेत ते, अजून एकाला सांगायला लागतं, बाबा तू माझ्या कोरसला बसू नको, जरा पाठीमाग बस, जे बसायला जागा होत नाही. तुमची तेवढी ताकद नाही. राजापूर तालुक्यात 2 दिवस भिका मागतात, माझ्या जरा कोरसला कोणतरी या, हो कोरसला कोणतरी या, गावात फिरतात तेवढी, आणि म्हणतात मला भीक मागा बुवा. स्वतःची शाखा आहे, स्वतःची शाखा वापरतोय. गेली 10 वर्ष तेवढी ताकद आहे, तेवढी टिकवायची ताकद आहे. तुम्हाला ओपन चॅलेंज केलं होतं विरार मध्ये. जर तुमची जर ताकद असेल तर तुमच्या गावचा, धामणपे गावचा साज उभा करून दाखवा. मी माझ्या येळवण गावचा साज तुमच्या समोर उभा करून दाखवतो. अरे तेवढा माझा आहे रे या येळवण गावाचा, असा तसा नाही. येळवण गावचा गर्व आहे मला, गर्व. ज्यांना त्यांना नसेल गर्व येळवण गावचा, म्हणून तुझ्या पाठीमागे लांबतायत काय लोक होते, पण येळवण गावचा माज हा आज तुला दिसला असेल. असो, वारकरी भजनी बुवा बागेवाडी श्री संतोष रोडे यांचा भाऊ श्री दीपक दत्ताराम रोडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे बुवा विड्यावर गेले, बुवा विड्यावर गेले. बुवा पहिल्यांदा कोणाकडे गेले होते, मी त्यांना सांगितलं होतं, माझ्याकडे भावानू येऊ नका, पहिलं गोमने बुवांना विचारा. माझा काय विषय नाही, माझा काय विषय नाही. जर गोमने बुवांनी जर बारी घेतली तर मी बिंदास करायला तयार आहे. जर गोमने बुवा, मी तुमचं का म्हणून नाव सुचवू, या गोमने बुवांचं नाव सुचवण्या इतकं म्हणजे गोमने बुवांची पात्रता आहे बघा. ते गोमने बुवाने आज बोलले की माझं नाव सुकांत बुवांनी सुचवलं, बरोबर ना. म्हणजे हक्कानं मायेनं तुमच्याकडे यायला पाहिजे होते, तुमचा कार्यक्रम बघून तुमच्याकडे यायला पाहिजे. म्हणजे मी तुम्ही बोलताय ना की सुकांत बुवांना नाव सुचवलं म्हणून. असो, नंतर मी माझ्या कार्यक्रमाच्या पहिल्या बारीमध्ये सादरीकरण काय केलं होतं, मी माझ्या बारीमध्ये पहिलं सादरीकरण काय केलं होतं की गाण्याला प्रश्न विचारला होता की देवा तुझ्या त्या राशीवरती जो नारळ पुजला जातोय त्या नारळाचं नाव काय, आणि तो नारळ पहिला प्रथम कुणी पुजला. अरे फक्त सुकांत बुवाची, फक्त काहीतरी सुकांत बुवाला बोलून जायचं बस, त्याच्या पलीकडे तुमच्याकडे शास्त्र काय नाही. जर तुमच्याकडे शास्त्र होत असेल तर त्या नारळाचं नाव काय, तो नारळ प्रथम कुणी पुजला हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. फक्त पार्वतीने शंकराला प्रश्न विचारायचे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारले. काय बोलतोय, कुरुक्षेत्रावर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तर म्हणजे भगवद्गीता तयार झाली. आणि एका पुरुषाला प्रश्न विचारले आणि ते सर्वात श्रेष्ठ ठरली, ती म्हणजे भगवद्गीता. बुवा, जर लोकांच्या ज्ञानासाठी, जर लोकांना जर 4 गोष्टी जर चांगल्या ज्ञानाच्या मिळत असतील तर एकमेकांना प्रश्न विचारला तर काय झोंबतं काय, सांगा ना. इथं तयार व्हा ना की माझ्याकडे शास्त्राचा अभ्यास नाही म्हणून. फक्त सुकांत. आता विनोद धावडे गेले. अरे तो मुलगा एवढे चांगले विषय त्या कल्पनेतून या समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. कधी मान्य केलात काय, फक्त त्याच्यावरती फक्त बोट टाकवायचं, त्याला कुठंतरी नरम करायचा, त्याच्या भावना कुठंतरी दुखवायच्या. याच्याशिवाय तुम्हाला गोमने बुवा काय जमलेलं नाही. याच्याशिवाय काय तुम्हाला जमलं काय, त्याच्या कुठंतरी फक्त
भावना दुखवायच्या, बस. त्याच्या पलीकडे काय नाही. तुम्हाला तो नारळाचा विषय चांगला दिला. अहो एक विषय असा दिला तुम्हाला सांगतो की गणपतीची विटंबना आपण किती करतो, तो विषय मांडला. तो पण हा गोमणे गोणा जमला, तो पण म्हणतात माफी येऊन मागा इथं म्हणून. अहो चांगले विषय जरा कुठेतरी माना. जर माझ्याकडून जर शब्दात कुठेतरी फेरफार झाला असेल मी माफी मागितली, पण त्या बिचाराने चांगले विषय या समाजापर्यंत मांडलेत ना. बोला ना, चांगले विषय मांडलेत म्हणून. तेवढी तुमची पात्रता नाही हो गोमणे बुवा. जास्त काय बोलत नाही. नंतर बोलून गेले, एक अंडील आणि एक पाडाव. तुझ्याकडे सगळेच पाडाव आहेत, अंडील एक पण नाही. असू दे. नंतर काय बोलले की तुमचा विषय मी मंडळापर्यंत नेणार. अरे घेऊन जाऊ द्या. आत्ता गाडीला स्टार्ट मार आणि आत्ता जा चल. अरे म्हणजे आम्ही एखादा चांगला विषय तुमच्यापर्यंत मांडतोय तेव्हा तो तुम्हाला झोंबतोय, इथं झोंबत नाही. पण बाहेर समाजात चर्चा काय त्याची करताय? तुम्हीच करताय, समाज करत नाही. पण तुम्हीच त्याची वाहवा वेगळी करताय. असो, जर तुम्हाला मंडळापर्यंत न्यायचं असेल तर बिंदास न्या. तुम्ही पण बोललात हिजड गाण्याचा नाच आहे का? हा हिजड गाण्याचा नाच तुला हरळला लागला होता, एवढं लक्षात ठेव. या बोला, हाच हिजड गाण्याचा नाच हरळला लागला होता. तेव्हा मीच जाऊन ती सिंगल वारी केली होती. तुझ्याकडे पोराने अचानक फसवला नाही म्हणून मीच तुला त्या उपयोगी पडलो. आणि तो हिजड गाण्याचा नाच लागला ना बोलले हो. असो, नंतर मंगेश गुरुवांकडे गेले. मंगेश गुरुवांनी मला सांगितलंय, अहो मला पण सांगितलं होतं की शांततेत बारी करा म्हणून. पण ही जर शांतता गोमणे बुवा जर 2 बाऱ्यामध्ये जर तुम्ही दाखवला असतात, जर माझ्या एक सन्माननीय व्यक्तीवरती जर तुम्ही वार केला नसतात तर मी तुम्हाला प्रतिवार केलाच नसता. आजही सांगतोय, तर तुम्हाला मी आज प्रतिवार केलाच नसता. जर सन्माननीय व्यक्ती जर कुठेतरी तुम्ही वेगळ्या स्वरूपानं जर त्याला काहीतरी बोलत असाल तर त्या माणसाला म्हणजे त्या शाहिराला मनाला लागणार नाही का, एवढं सांगा. असो, नंतर बुवा काय बोलले, आता सुचेना याला काय रे, तुझ्या आतमध्ये घातरीच आयरे. अरे त्या आयऱ्याची गरज तुला कशी लागते ना, तिला आज बघ. कुठं असशील गोमणे बुवा, फक्त विषय हा झोमणारा, तुला एवढा झोमणार आहे ना, परत कधी पाऊल ना टाकणार. आता जीवाला कावलं, शेवटी आयऱ्याकडं धावलं. आयऱ्याचं नरम नाही आहे, आयऱ्याचं ताट आहे, थोडं लक्षात ठेवायचं. आता जीवाला कावलं, शेवटी आयऱ्याकडं धावलं. गरज लागली म्हणून त्याच्या पाया मी पडलो. अहो आई रे भाऊ बघा ना माझं त्या गोमड्यांचं पडलंय नरम. रात्री ताठ करायला येतोस का आयऱ्याकडं, तेव्हा लाज नाही वाटत शरम. ताठ करायला येतोस का आयऱ्याकडं, तुला लाज नाही वाटत शरम. आता जीवाला
तुला उत्तर दिलेलं आहे. ती पण तुम्ही गवळणाची गायलात, ती पण चुकीची आहे, पण वेळेअभावी तुम्हाला पटवत नाही. जर वेळ आली तर पटवून द्यायची सुद्धा ताकद आहे. असो, नंतर गोमण्या बुवा बोलले आज सुकान बुवाची खास भागवतो म्हणून. खास कुणी कोणाची भागवायची असती? आज पार्वती तू, शंकर बी. असो, विषय कुठंतरी भरकटतोय. एक सुंदर असा विषय बुवा बोलून गेले. जर एवढंच जर असेल, खरोखर तुमच्या बरोबर जर पारी जर खरोखर करायची असेल तर नाक्यावर एक दिवस लावूया कार्यक्रम. गोमने बुवा, सुकान बुवा कधी पण तयार आहे. आज पण, उद्या पण, उद्या सकाळी पण, उद्या दुपारी पण, कधी पण. फक्त शास्त्रात गायचं आणि जसे आज मी शास्त्राच्या प्रश्नाचे उत्तर दिले तसा तू मागून यायचा. गोमने बुवा तुम्हाला पण काय सुखास वाटणार नाही. जायचं तू तक्रार करायला, उद्या जा, उद्या जा उठून, तोंड पण देऊ नकोस. नंतर काय बोलले की 2 वर्षात 3 वर्षात याची हत्यारा कुंटीला लागणार. आज जी ह्यानं जी हत्यारा इथं आणलेली आहेत ना, ती आधी जमून जमून भीक मागून आणलेली आहेत. ह्यानं जी हत्यारा आणलेली आहेत ती आधी इथं भीक मागून आणलेली आहे. असो, नंतर लांबोरे बुवांवर पण येतात की सुकान बुवा लांबोरे बुवांबरोबर बसतात. अहो, लांबोरे बुवांबरोबर बसणं सोपी गोष्ट नाही. लांबोरे बुवांच्या जर पंक्तीत जर सुकान बुवा कुठं बसत असेल, लांबोरे बुवांच्या जर संगतीत कुठंतरी वाढत असेल तर ह्या बुवांना काय झोमतं? म्हणजे आमची लेवल काय आहे ती तुम्ही बघा आणि तुम्ही कोणाच्या संगतीत पंक्तीत बसताय हे तुम्ही पहिलं बघा. असो, वसंत बावकरवाडी यांच्याकडून त्यांनी बक्षीस दिलं म्हणून सांगता. ह्या बुवा माझ्यावर कायम जळतच असतात. बुवांच्या गायकीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहोत, आभारी आहोत, आभारी आहोत. एकदा गोमण्या बुवा रडला, संधी त्यांना एक मला. एकदा गोमण्या बुवा रडला, त्या गावात मिरवताना, त्या गावात मिरवताना आपल्या गुरुवर चढला. त्या गावात मिरवताना आपल्या गुरुवर चढला. त्या गावात मिरवताना आपल्या गुरुवर चढला. त्या गावात मिरवताना आपल्या गुरुवर चढला.
गोमणे बुवा, हा विषय आज मी खरोखर गाणार नव्हतो, पण माझ्या बापावर घाव घातलास, माझ्या बापावर घाव घातलास. तुझा अंताज संपला एवढं लक्षात ठेवायचा. विरार नगरीमध्ये या गोमणे बुवांना एक प्रश्न विचारला होता. प्रश्न गाण्यात गेला होता. आज तर काय 3 बाऱ्या झाल्या, गोमणे बुवांची हिंमत नाही प्रश्न सोडवायची. सांग प्रकार नेमका काय घडला, का लग्ना आधी तुला काढला. या प्रश्नाचं उत्तर आज सगळ्यात तू देऊ शकलास नाही. का नाही देऊ शकलास? माझ्या बापावर गेलास म्हणून आज तुला नागडा करून सोडणार. तुला लक्षात ठेवा. वैर भाव हा सोडून दे रे, अरे वैर भाव हा सोडून दे रे, घेशील करून बरबादी, अरे घेशील करून बरबादी. अरे अरे तुझ्या आईला तू झालास पहिला, पण झालास लग्नाआधी. अरे अरे तुझ्या आईला तू झालास पहिला, झालास लग्नाआधी. अरे अरे तुझ्या आईला झालास पहिला, झालास लग्नाआधी. अरे तुझ्या आईला तू झालास पहिला, झालास लग्नाआधी. वैर भाव हा सोडून दे रे, घेशील करून बरबादी, घेशील करून बरबादी. विलास आयरे नवतरुण नाच मंडळ यावर रोख 201 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ. आभारी आहोत, आभारी आहोत, आभारी आहोत. एक सुंदर असा विषय देव दिवाळीच्या माध्यमातून हा ठेवलेला कार्यक्रम आहे आणि दिवाळीचा विषय असल्या कारणानं एक सुंदर असा विषय तुमच्या समोर सादर करतोय. कसा बघा. दिवा लावून दारावरी, रांगोळी अंगणात, सडा रांगोळी अंगणात. आला दीपावलीचा सण, आला दीपावलीचा सण, होई आनंद मनात. दिवा लावून दारावरी, रांगोळी अंगणात, सडा रांगोळी अंगणात. दिवा लावून दारावरी, रांगोळी अंगणात, सडा रांगोळी अंगणात. दिवा लावून दारावरी,
जाणून बुजून. कारण का या घुमणे बुवांना एक सवय आहे, आपल्या 2 बारांचा कार्यक्रम झाला की आपला काचाबाचा गुंडाळानी ते आपल्या वाटेच लागतात. तुरेवाला करू देत नाही तर नको ठेवू देत. घुमणे बुवा, तुम्ही मी जो आजच्या बारीचा जो प्रश्न विचारला होता ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासानं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो साप चुकलाय. तुम्ही त्या प्रश्नावरती अभ्यास करा, अजून अभ्यास करा. नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचा उलगडा करता येईल. तुम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करा. तुम्हाला त्या प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या वतीनं, माझ्या सहकार्यकांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या बागेवाडीचं ग्रामदैवत श्रीदेव धनी रवळनाथ, या आराध्य दैवत धनी रवळनाथ, या देवावरती एक गाणं कसं गातोय बघा. गाव नांदतोय सुखात, नाव देवाचं मुखात. गाव नांदतोय सुखात, नाव देवाचं मुखात. बागवेवाडीचे दैवत, बागवेवाडीचे दैवत, उभा धनी रवळनाथ. 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 गाव नांदतोय सुखात, नाव देवाचं मुखात. गाव नांदतोय सुखात, नाव देवाचं मुखात. बागवेवाडीचे दैवत, उभा धनी रवळनाथ. बागवेवाडीचे दैवत, उभा धनी रवळनाथ. आज या ठिकाणी बागेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई देव दिवाळी जत्रोत्सवानिमित्त या गाण्यासाठी गाववाल्यांनी रोख 150 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत. देव दिवाळी निमित्त हा 2 शाहिरांचा जंगी सामना आयोजित केला होता. हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीनं हा उत्तमरित्या त्यांच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका कुठं निष्पन्नात आलेल्या नाहीत. इथं त्यांच्या मनात कुठेतरी भीती होती की काहीतरी वादविवाद होतील, पण गोमणे बुवा काय मला परके नाहीत. गोमणे बुवा माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि मी त्यांच्याबरोबर भांडगाडी करायला, मी जर माझ्या भावाबरोबर भांडगाडी करायला गेलो तर माझं आणि त्यांचं नातं राहिलंच काय. मी भांडगाडी करायला इथं आलेला नाही. असो, या ठिकाणी दोन्ही शाहिरांना बोलून आम्हाला आमचा जो इथं सन्मान केला, आम्हाला इथं पाचारण केल्याबद्दल आम्ही माझ्या दोन्ही शाहिरांच्या वतीनं मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि माझ्या या ठिकाणी दोन्ही बाऱ्यांचा कार्यक्रम संपवतोय. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना जर माझ्याकडून जर चुकून काय वेडेवाकडे जर शब्द गेले असतील तर या रणांगणामध्ये दिलगिरी व्यक्त करतोय. गोमणे बुवा, हे रणांगण आहे. जर एकमेकांना जर आपण बोललोच नाही तर पब्लिक इथं काय खुश होणार नाही आणि आपली बारी बघायला कोण थांबणार पण नाही. असो, गोमणे बुवानी प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं एक छोटा भाव बोलवतोय म्हणून आरतीला यायचंय. आरतीला सुरुवात करतोय. लक्ष असावं. उंदरावरी हिरविलकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. अरे उंदरावरी हिरविलकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी हिरविलकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. गणाला ओवाळूया आरती.
गणपती गजानन परत एकदा जर दोन्ही शाहिरांच्या वतीनं जर काय चूकभूल झाली असेल, जर कार्यक्रमात काय दोन्ही शाहिरांच्या जर कमी जर पडली असेल तर तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.